हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईव्ह. सो आज आहे नरक चतुर्दशी. तुम्हाला सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो मी तुम्हाला आता माझ्या एरियामध्ये आणि माझ्या आजूबाजूला जेवढं काही डेकोरेशन म्हणजे केलं आहे, लाईटिंग, दिवे वगैरे, सो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. खूप म्हणजे एकदम भारी ब्युटिफुल दिसत होतं सगळं. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं ते. सो तुम्ही बघू शकता आजची आपली रांगोळी ही, आणि माझ्या आजूबाजूला पण खूप छान छान रांगोळी काढली आहे. मी आत्ताच जिनी चढून वरती आली आणि पहिले शूट करून तुमच्यासोबत म्हटलं मी एडिट लगेच करते आणि लगेच शेअर करते. कारण की तुमचे कमेंट्स आता इतके भारी भारी येतात ना, की म्हणजे असं वाटतं काहीतरी व्हिडिओ केला पाहिजे यार, काहीतरी दाखवलं पाहिजे यार तुम्हाला. सो बघा, आज रांगोळी माझ्या बहिणीने काढली, खूप सुंदर काढली. आणि आजच दुपारी मी वेगळे कलर्स घेऊन आली बाहेरून. सो तिने रांगोळी वगैरे काढली. तर हे आहे आमचं कंदील वगैरे आम्ही डेकोरेट केलेलं. ॲक्च्युली दिवे खूप असे विजतात, सो त्यामुळे मी ते ट्रेमध्ये वगैरे ठेवले होते. आणि इथे शिळ्यां वगैरेवर रांगोळी काढली होती. आणि तुम्हाला मी खाली जाऊन दाखवते की किती सुंदर डेकोरेशन केलं आहे सगळीकडे. मी बाहेर तर एवढी गेली नाही, बट आजूबाजूला जेवढ्या ठिकाणी मी आज गेली मी विचार केला तुमच्यासोबत ते शेअर करावं. सो खूप सुंदर बघितलं तुम्ही, दिस इज दिवाळी डेकोरेशन, व्हेरी ब्युटिफुल. सो मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सो तुमच्याकडे पण असंच डेकोरेट केलं आहे का तुम्ही? खूप सुंदर आमची सोसायटी दिसत होती आणि एकदम सगळीकडे लाईटिंग. सो असाच प्रकाश तुमच्या लाईफमध्ये यावं, माझ्या लाईफमध्ये यावं आणि आपल्या चॅनल अजून खूप खूप मोठं व्हावं, हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. सो मी दुपारीच मस्तपैकी एक नरक चतुर्दशी का सेलिब्रेट करताचा व्हिडिओ सेंड केला आपल्या चॅनलवर. जर तुम्ही बघितलं नसेल आत्ता जाऊन बघून घ्या. सो किती खूप सुंदर दिसते, खूप सुंदर नजारा आहे. सो हॅपी दिवाळी गाईज, हॅपी नरक चतुर्दशी. आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन, मोठी दिवाळी आणि आज छोटी दिवाळी असं बोलतात. सो एन्जॉय गाईज, हॅपी दिवाळी. गुड मॉर्निंग, कशा आहेत सगळे? हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईव्ह. तर आज आहे नरक चतुर्दशी, दिवाळीचा तिसरा दिवस.
आणि म्हणजे तसा बघितलं चौथा आहे तो पण तिसरा दिवस म्हणजे बोलतात नरक चतुर्दशी. पहिला आहे तो वसुबारस, नंतर आहे तो धनतेरस, नंतर असतो नरक चतुर्दशी. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन म्हणजे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी बोलतात आणि नंतर लक्ष्मीपूजन म्हणजे ती मोठी दिवाळी असते मेन म्हणजे. आणि त्याच्यानंतर पाडवा आणि भाऊबीज. तर असे 5 दिवस असतात दिवाळीचे आपले. आणि सो आज आहे नरक चतुर्दशी. तर मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात की नरक चतुर्दशी का सेलिब्रेट करतात, कारण की आपण सण करतो पण आपल्याला ते का करतात हे माहितीच नसतं. सो नरक चतुर्दशी यासाठी सेलिब्रेट करतात की त्या दिवशी विष्णू भगवान म्हणजे नारायणांनी विष्णू भगवानांनी नरकासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे नरक चतुर्दशी ही सेलिब्रेट केली जाते. म्हणून आपण सगळे सकाळी लवकर उठून जेव्हा ब्रह्ममुहूर्त होतो 4:30 वाजता, म्हणजे 4:30 ते 6:30 या दरम्यान मध्ये अभ्यंगस्नान करून घ्यायचं असतं. मस्तपैकी आंघोळ, त्या आधी उठणं वगैरे लावून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून, म्हणजे तेल पण काही जणं लावतात, तेल असतं म्हणजे. आणि मग ते केल्यानंतर चिबडं एक फळ आहे ते फोडायचं असतं. म्हणजे याचा अर्थ असा असतो की ते फळ फोडल्यानंतर त्याचा अर्थ असतो की नरकाला आपण मारतो, म्हणजे नरकासूर या राक्षसाचा आपण वध करतो. म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे कोणी आपले दुश्मन असतात, शत्रू असतात, त्यांचा नाश केल्यासारखा त्याचा अर्थ असतो. सो मी थोडक्यात तुम्हाला नरक चतुर्दशी ही का सेलिब्रेट करतात मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की अजून तुम्हाला कुठल्या विषयावर आत्ताची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी, नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या मोठी दिवाळी लक्ष्मीपूजन आहे. सो बी रेडी, तुम्ही मस्त तयारी वगैरे करा. आणि कुठल्या विषयावर ब्लॉग्स हवे, कुठल्या विषयावर व्हिडिओज हवे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय गाईज, हॅपी दिवाळी. आत्ताची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी, नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या मोठी दिवाळी लक्ष्मीपूजन आहे. सो बी रेडी, तुम्ही मस्त तयारी वगैरे करा. आणि कुठल्या विषयावर ब्लॉग्स हवे, कुठल्या विषयावर व्हिडिओज हवे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय गाईज, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी गाईज. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.